नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मी विधवा झाले होते कारण माझा नवरा खूपच दारू प्यायचा। त्याला वाईट व्यसन लागली होती। सांगूनही त्याने कधीच माझं ऐकलं नाही। त्याच्या मनाला येईल तसंच वागत राहिला। घरातील भांडी कुंडी विकून त्याने दारू पिली, जुगार खेळला। शेवटी आजारी पडून त्याचा मृत्यू झाला। मी नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटी पडले होते। मला कोणाचाच आधार नव्हता। मी एकटी पुण्यात भाड्याच्या खोलीत राहत होते। एके दिवशी मी अंघोळ करत होते तेव्हा माझ्या नवऱ्याचा एक मित्र माझ्या घरी आला। मी त्या व्यक्तीला पाहून घाबरले। त्याने घरात येऊन मला, मित्रांनो, माझं नाव माधुरी आहे, मी 25 वर्षाची आहे। माझी घरची परिस्थिती खूपच चालाकीची होती। आम्ही एका खेडेगावात राहत होतो। माझे शिक्षण 12वी झालं। त्यानंतर एक दिवस माझ्यासाठी एक स्थळ आलं असल्याचं सांगण्यात आलं। ते स्थळ पुण्याचं होतं, त्यामुळे आमच्या घरच्यांना खूप समाधान वाटलं। माझे वडील आणि आई अशिक्षित असल्यामुळे त्यांनी त्या स्थळाची फारशी चौकशी केली नाही। हे स्थळ वडिलांच्या एका मित्रानं आणलं होतं। नवरा दिसायला देखणा होता, त्यामुळे आम्हाला वाटलं की आमचं नशीबच फळफळलं। लग्न लवकरच ठरलंय आणि मी त्या माणसाशी विवाह केला। लग्नाच्या आधी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की पुण्यात त्याचं स्वतःचं घर आहे आणि तो भाजी विक्रीचा व्यवसाय करतो। खरं तर सत्य वेगळंच होतं, पण आम्हाला फसवलं गेलं होतं। लग्नानंतर जेव्हा मी नांदायला गेले तेव्हा लक्षात आलं की नवरा भाड्याच्या 2 छोट्याशा खोल्यांमध्ये राहतो आणि भाजी विक्रीचा व्यवसाय रस्त्याच्या कडेला बसून करतो। त्या खोल्यांसोबत त्याने सांगितलं होतं की त्याच्याच मालकीच्या आहे, पण प्रत्यक्षात त्या भाड्याने घेतलेल्या होत्या। सुरुवातीचे काही दिवस खूपच चांगले गेले। नवरा खूप प्रेमाने वागत होता। आमचं छोटंसं का होईना पण छानसं जगणं होतं। मला सासू सासरे नव्हते, त्यामुळे मी आणि नवरा दोघंच होतो। रूम त्याच्या रस्त्याच्या अगदी जवळ होती। नवरा रोज भाजी विकायला जायचा। मी घरातील कामं करत होते आणि संसार सुखाने चालला होता। पण काही दिवसानंतर सगळं बदलू लागलं। नवऱ्याला काही लोकांच्यामुळे वाईट वळण लागलं। त्याला व्यसन जडलं। सुरुवातीला फक्त दारूच आणि मग हळूहळू जुगाराचे सुद्धा। सुरुवातीला नवऱ्याने मिळवलेले पैसे तो दारूत घालवू लागला। मित्रांसोबत पार्टी करणं, रात्रभर बाहेर राहणं सुरू झालं। मी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। समोर उभी राहून रडायचे, विनवायचे, पण तो काहीच ऐकत नव्हता। हळूहळू नवऱ्याचं व्यसन इतकं वाढलं की त्याने भाजी विकण्याचा व्यवसाय सुद्धा बंद केला। आता मिळकतीचं काहीच उरलं नव्हतं। घरात जे काही थोडंफार होतं, जसं की अंडे, कळशी, बादल्या, तो त्या वस्तू सुद्धा भंगारवाल्याला विकून टाकू लागला आणि त्या पैशातून दारू पिऊ लागला, मटका खेळू लागला। घरात आता लागणाऱ्या वस्तू देखील कमी होऊ लागल्या होत्या। दिवसागणिक मी खूप एकटे पडलेत चालले होते। माझ्या शारीरिक गरजांबद्दल तर लांबच, पण आता माझ्या प्राथमिक गरजांसाठी सुद्धा नवऱ्याच्या भरोशावर राहणं अवघड झालं होतं। कधी कधी तो दारू पिऊन रस्त्यावरच झोपायचा, पडायचा। त्याला कसलंच भान उरलं नव्हतं। मी त्याला प्रत्येक वेळा दारू सोडण्याच्या केंद्रात नेऊन सोडलं होतं। माझ्या आईवडिलांनीही त्याच्याशी बोलून खूप समजावलं होतं, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता। एक दिवस तरी तो इतकी दारू प्यायला की त्याला त्याच्या लिव्हरवर सूज आली। हॉस्पिटलला घेऊन गेले। डॉक्टरांनी सांगितलं दारू बंद करायला, पण त्याने डॉक्टरांचे ऐकले नाही आणि काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला। त्या दिवशी माझ्यावर आभाळच कोसळलं। मी खूप रडले। किती वेळा मी त्याला सांगितलं होतं दारू सोड, आपल्या संसारावर लक्ष दे, पण त्याने माझं ऐकलं नाही। आमचा संसार 1.5 वर्षातच उद्ध्वस्त झाला। मी पूर्णपणे एकटी पडले। ना सासू सासरे, ना नवरा आणि आईबापही त्या आता वयस्कर व थकलेले होते। मी ठरवलं पुढचं जीवन मला पुण्यातच काहीतरी करून घडवायचे आहे। तो दिवस माझ्या आयुष्यात वेगळाच ठरला। सकाळची वेळ होती। मी नेहमीप्रमाणे घर साफ करून आंघोळीसाठी गेले होते। केसाचा साबणाचा खेस लागलेला होता। अंगावर ओल्या साडीचा पल्लू चिकटला होता। इतक्यात अचानक दार चरकन उघडलं। समोर उभा होता माझ्या नवऱ्याचा जिवलग मित्र संदीप। त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख दोन्हीही स्पष्ट दिसत होतं। मी त्या अवस्थेत त्याच्या नजरेला नजर देऊ शकले नाही। माझ्या अंगावर काटा आला। मी ओढणी घट्ट धरली आणि पटकन मागे वळले। चेहऱ्यावरून पाणी टपकत होतं आणि त्याचे डोळे क्षणभर माझ्या ओल्या देहावर खेळून राहिले। तो गोंधळून मागे सरकला। माफ करा वहिनी, मी असं अजिबात अपेक्षित नव्हतं। खरं तर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं, पण मी चुकीच्या वेळेला आलो। मी घाईघाईने आतल्या खोलीत गेले, कपडे बदलून बाहेर आले, पण अजूनही मन धडधडत होतं। संदीप हॉलमध्ये उभाच होता। त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि डोळ्यात थोडासा ओलावा दिसत होता। मला पाहताच त्याने खिशातून हळूच काही नोटा काढल्या आणि माझ्या हातात ठेवल्या। हे घ्या वहिनी, काही जास्त नाही आहेत, फक्त 1000 रुपये तुमच्यासाठी उपयोगी पडतील। तुमच्या नवरा माझा खूप जवळचा मित्र होता। त्याला मी कित्येकदा समजावलं होतं दारू सोड, संसाराकडे लक्ष दे, एवढी सोन्यासारखी बायको आहे, तिची काळजी घे, पण त्यानं माझं ऐकलंच नाही। आज तो आपल्यात नाही याचं मला खूप दुःख कायम राहील। त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं। मी नकळत त्याच्या हाताला स्पर्श केला। माझा गैरवरलेला आवाज बाहेर पडला, संदीप, तुम्ही इतकं लक्ष देत आहात हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे। खरं सांगू, अजूनही मला समजत नाही पुढे काय करायचं। तो माझ्याकडे शांतपणे पाहत होता। त्याचा आवाज फार मृदू झाला। वहिनी, तुम्ही खूप धाडसी आहात, तुमच्यात जगण्याची ताकद आहे आणि ती मी पहिल्यांदाच नाही तर खूप आधीपासून बघत आलोय। सांगा तुमची कल्पना काय आहे? मी थोडं सावरून उत्तर दिलं, माझ्याकडे नवऱ्याचा तो गाडा आहे। मला वाटतं त्यावर मी भाजीपाला विक्री सुरू करावी। कष्ट होतील पण रोजीरोटी नक्की मिळेल। संदीप हसला, पण ते असू खूप
आधार देणारं होतं. वा, ही तर खूपच छान कल्पना आहे. मी तुमच्या पाठीशी आहे गाडा चालवायला, आणायला किंवा बाजारात उभं राहायला. जेव्हा गरज भासेल तेव्हा मी पहिला उभा असेन. त्यांच्या शब्दातील ऊब माझ्या मनाला स्पर्शून गेली. मला जाणवलं की या आयुष्यात जर बरीच रिक्तता आली असली तरी कोणीतरी माझ्यासोबत उभं राहायला तयार आहे. क्षणभर त्यांचे डोळे माझ्या डोळ्यात रेंगाळले. त्या नजरेत काळजी, आपुलकी आणि न बोलता जाणवणारी एक ओढ होती. माझ्या मनात एक हलकीशी थरथर पसरली, जणू आयुष्याच्या वाळवंटात अचानक एखादी गार झुळूक आली होती. संदीप दिसायला खूप देखणा होता, हँडसम होता. त्याचं वय साधारण 30 वर्षाच्या आसपास असावं. तो मला मनापासून मदत करू लागला. कधी कधी तर तो माझ्या गाड्यावर उभा राहून माझ्या भाजीपाला विकायलाही मदत करायचा. मी त्याच्या मित्राची म्हणजेच माझ्या नवऱ्याची पत्नी असल्यामुळे त्याला माझ्याबद्दल एक आदर आणि जबाबदारीची भावना होती. म्हणूनच कदाचित तो माझ्यासाठी हे सर्व करत होता. हळूहळू मला भाजीपाला कसा विकायचा, ग्राहकांशी कसं बोलायचं, कशा प्रकारे भाव ठरवायचे या सगळ्या गोष्टींचं नीट ध्यान मिळू लागलं. आता संदीप आणि माझं नातं फक्त व्यावसायिक किंवा सहकार्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर आमच्या गप्पा वाढू लागल्या. आमच्या एकमेकांशी जास्त बोलणं होऊ लागलं. एकदा मी संदीपला सहज विचारलं, तुम्ही कुठे राहता, तुमचे आईवडील काय करतात? तेव्हा संदीप म्हणाला, मी पुण्यातला नाही आहे, मी एका खेडेगावातून आलो आहे. माझं शिक्षण फारसं झालेलं नाही. गावाकडे दुर्गम भाग असल्यामुळे तेथे काम मिळत नाही. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मला तुमच्या नवऱ्यानेच मदत केली होती. त्याने मला थोडेसे पैसे दिले होते. त्या पैशातूनच मी माझा फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तो पुढे म्हणाला, माझी घरची परिस्थितीसुद्धा खूप नाजूक आहे. गावाकडे 6-6 महिने जात नाही. मी इथूनच माझ्या आईवडिलांना पैसे पाठवतो. मी अजूनही अविवाहित आहे आणि मी एका छोट्याशा गल्लीत इथून 2 किलोमीटर अंतरावर 2 पत्र्याच्या खोल्यामध्ये राहतो. हाताने जेवण करून खातो. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. एवढा सच्चा, प्रेमळ आणि मेहनती व्यक्ती एवढ्या कठीण परिस्थितीत जीवन जगतोय हे समजल्यावर मी अंतकरणातून हेलावून हळूहळू आमच्या गप्पा अधिकच जिव्हाळ्याच्या होऊ लागल्या. त्यांनी माझी खूप मदत केली होती. म्हणून मी त्याला एक दिवस म्हणाले, मी तुमच्यासाठी जेवणाचा डब्बा करून आणेन. तुम्ही रोज हाताने जेवण करता ते ठीक नाही. तो म्हणाला, मला तुमच्या हाताचे जेवण करायला आवडलं असतं, पण ते मला व्यवस्थित वाटत नाही. मी म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं आहे, मला तुमच्यासाठी थोडीफार मदत करण्याची संधी द्या. तेव्हा तो हसला आणि काहीच बोलला नाही. पण त्याच्या हास्य खूप काही सांगून गेलं. आता मी त्याच्यासाठी नियमितपणे जेवणाचा डब्बा आणू लागले. त्यालाही हे माझं जेवण आवडायला लागलं. त्यामुळे आमचे एक वेगळं प्रेमळ आणि भावनिक नातं निर्माण झालं. आम्ही दोघं एकमेकांशी खूप प्रेमाने, आपुलकीने बोलू लागलो. सकाळपासून माझ्या पायाला खूप त्रास होत होता. 2 दिवसापूर्वी बाजारातून परतताना माझा पाय घसरला आणि गोटा मोडकला. सुरुवातीला वाटलं काही नाही, पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर पाय सुजला होता आणि चालायलाही त्रास होऊ लागला. त्यामुळे मी भाजीपाला विकायला बाजारात जाऊ शकले नाही. घरात बसून राहणं भाग पडलं. तिसऱ्या दिवशी अचानक दारावर टकटक झाली. मी लंगडत जाऊन दरवाजा उघडला तर संदीप दारात उभा होता. त्याने काळजीच्या सुरात विचारलं, काय झालं? 2 दिवस तुम्ही बाजारात दिसलाच नाही. मी हलकंच हसून म्हणाले, काय सांगू, पाय घसरला, गोटा मुडकला, आता नीट चालताही येत नाही, म्हणून घरातच आहे. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात काळजी दाटली. तो म्हणाला, अरे रे, हे तर बरोबर नाही. बसा जरा आत, मी बघतो. मी खुर्चीवर बसले. तो खाली वाकून माझा पाय हातात घेतला. माझ्या अंगावर एक शिरशिरी पसरली. मी संकोचून म्हणाले, संदीप नको, त्रास होईल तुला. तो हसून म्हणाला, त्रास कसला? तुमचा त्रास कमी करायला मला आनंदच होईल. मग त्याने अलगत माझ्या पायावर हात फिरवला. त्याच्या हातावर उबदार स्पर्श. माझ्या अंगातून कुठेतरी हात खोलवर उतरला. सुजलेल्या पायाला त्याने हलकेच दाब दिला. मला थोडं दुखलं, पण त्याच्या कोमल स्पर्शाने तो त्रासही गोड वाटू लागला. त्याचा चेहरा माझ्या पायाजवळ अगदी जवळ होता. त्याच्या श्वासांचा हलका उष्णपणा माझ्या त्वचेवर जाणवत होता. माझ्या छातीत धडधड वाढली. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या डोळ्यात इतकी खरी काळजी होती की माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तो वर पाहत म्हणाला, खूप लागलं का? मी हळूच मान हलवली. तो परत माझा पाय अलगत चोळू लागला. त्याच्या बोटांचा स्पर्श आता मला वावासा वाटत होता. जणू प्रत्येक दाबाने तो माझ्या मनाचा ताण कमी करत होता. माझ्या ओठावर नकळत एक स्मित आलं. तो म्हणाला, असं असत बसा, तुमच्यावर हसू फार शोभून दिसतं. माझा चेहरा लाल झाला. मी पटकन नजरा चुकवल्या, पण त्याच्या हातांची ऊब मात्र माझ्या पायातून थेट हृदयापर्यंत पोहोचली होती. त्या क्षणी मला जाणवलं, ही काळजी केवळ दयेने नाही तर कुठेतरी आत खोलवरून येणाऱ्या प्रेमाने भरलेली आहे. मी पाय हलवायचा प्रयत्न केला तर त्याने हळूच थांबवत म्हणाला, नाही, अजून वेळ द्या, मी आहे ना, बरा होईपर्यंत तुम्हाला सगळं करू देणार नाही. त्याच्या त्या शब्दात जी खात्री होती ती मला आधी कधीच जाणवली नव्हती. माझ्या मनातला एकाकीपणाचा कोपरा जणू त्याच्या हातांच्या स्पर्शानं हळूहळू भरून निघत होता. संदीपसुद्धा आपल्या घरी निघून गेला, पण त्याने माझ्याशी नातं तुटू दिलं नाही. दररोज तो स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवणाचा डब्बा आणून द्यायचा. माझी प्रकृती अजून पूर्णपणे बरी झाली नव्हती. त्याने मला त्या काळात खूप साथ दिली. 10-12 दिवसांनी मी व्यवस्थित बरी झाले. आता मला खूप बरं वाटू लागलं. पण या साऱ्या काळात संदीपनं माझ्यासाठी जे काही केलं त्या सगळ्या उपकाराचे मोजमाप करता येणार नाही. त्याचे उपकार मी किती मानावे तेवढेच कमीच होते. मग मी पुन्हा भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि आता आमच्या दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती. मला संदीपबद्दल खूप आदर वाटू लागला होता. एक प्रामाणिक माणूस, मनाने सच्चा आणि मदतीला नेहमी तयार असलेला असा व्यक्ती माझ्या आयुष्यात एका आधारासारखा राहिला होता.
एके दिवशी मी ज्या रूममध्ये भाड्याने राहत होते त्या रूमचा मालक अचानक घरी आला आणि थेट सांगितलं, तुम्ही ही खोली लवकरात लवकर खाली करा, आम्ही आता इथे स्वतः राहायला येणार आहोत. मी घाबरून विचारलं, पण मग मी कुठे जाऊ, मला राहायला जागा कुठे आहे? त्यावर तो म्हणाला, ते मला माहीत नाही, तुम्ही कुठे स्वतः बघा, आम्हाला गावावरून पुण्याला शिफ्ट व्हायचे आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी खूप दुःखी झाले. आधीच गेल्या महिन्याभरात माझं काम थांबलं होतं. आजारपणामुळे घरात पैसे संपले होते. आता घर सोडावं लागतंय आणि काहीच मार्ग दिसत नव्हता. काय करावं, कुठे जावं काही समजत नव्हतं. दुपारी तर नेहमीप्रमाणे भाजी विकायला गेले, पण माझ्या चेहऱ्यावरचा स्पष्ट नाराजी होती. मी काहीही बोलत नव्हते. ते बघून संदीपनं विचारलं, काय झालं, आज खूप नाराज दिसताय? मी काहीच उत्तर दिलं नाही, पण त्याला समजलं होतं की काहीतरी टेन्शन आहे. तो थोडा वेळ गप्प राहिला, मग माझ्याजवळ येऊन म्हणाला, खरं काय झालं ते सांगा ना, काहीतरी आहे. त्याने खूप विचारल्यावर शेवटी मी थोडं थांबून रडू लागले आणि मग सगळं त्याला सांगितलं. सकाळी घरमालक आले होते, म्हणाले की ही खोली रिकामी करा, त्यांना स्वतःच्या कुटुंबासोबत इथे राहायला यायचे आहे. आता माझी अवस्था खूप कठीण झाली होती आहे. कुठे राहावं हेच मला समजत नाही. संदीप काही क्षण गप्प राहिला, विचारात पडला, मग म्हणाला, तुम्ही माझे घरी या, काही दिवस राहा, तुम्हाला चांगली खोली मिळाली की मग तुम्ही तिथे जा, पण तोपर्यंत तुम्ही माझ्याकडे राहा. संदीपने माझ्यासाठी आधीच खूप काही केलं होतं. मी त्याचे आभार मानावं तसं तरी कसं हेच मला कळत नव्हतं. तो मनाने इतका मोठा आहे की कोणत्याही अपेक्षेशिवाय माझ्या पाठीशी उभा राहिला. संध्याकाळी भाजीपाला विकून झाल्यानंतर मी माझं सगळं सामान घेतलं आणि संदीपच्या घरी राहायला गेले. संदीप 2 खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहत होता. तो तिथे एकटाच राहत होता, त्यामुळे घरामध्ये जास्त स्वच्छता गेलेली नव्हती. खूप जाळ्या झाल्या होत्या, थोडं अस्ताव्यस्त पण झालं होतं. मी पोहोचल्यावर लगेचच घर स्वच्छ करायला केली आणि तेव्हा संदीप मला म्हणाला, हे काय करताय? आपण आल्या आल्या लगेच कामाला लागलात. मी त्याच्याकडे फक्त हसून मला पाहिलं आणि घरातील जाळ्या साफ करू लागले. मी एका डब्यावर उभे राहिले तेव्हा होते जाळ्या पुसत होते. उंची जास्त असल्याने मी डब्यावर तोल सांभाळत होते. तेवढ्यात अचानक माझा पाय घसरला, डब्बा हल्ला आणि माझा तोल गेला. मी खाली पडणारच होते. क्षणभर अंगावर काटा आला, पण त्याच क्षणी संदीपचं लक्ष गेलं. विजयसारखा तो धावत आला आणि त्याने मला घट्ट पकडलं. मी घाबरून डोळे मिटले होते, पण मला वाटलं आता माझं काही खरं नाही. पण जेव्हा मी सावधपणे डोळे उघडले तेव्हा जाणवलं मी संदीपच्या दोन्ही हातात सुरक्षित आहे. त्याचे मजबूत हात माझ्या कमरेला घट्ट बिलगलेले होते आणि माझं लक्ष डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं होतं. त्याच्या शर्टातून येणारा पुरुषी सुगंध मला वेडावत होता. माझं हृदय जोरात धडधडत होतं आणि त्याच्या छातीच्या टोक्यांशी एकसारखं मिसळत होतं. संदीप माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्याचे डोळे खोल आणि उबदार होते. मी थोड्या धडधडत्या मनाने त्याच्याकडे नजर टाकली. आमच्या दोघांची नजर भिडली आणि जणू त्या नजरेतून हजारो शब्द बोलले गेले. काही क्षण आम्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलो. वेळ जणू थांबून गेला होता. माझ्या ओठांवरच्या केसांचा एक बारीक तुरा त्याच्या श्वासाने हलत होता. त्याने हळूच हात वर करून तो तुरा कानामागे सारला. त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या गालावरून सरकला आणि मी नकळत शारले. तो अजूनही मला आपल्या मिठीतच धरून होता. मी हलकेच सुटण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हात अजूनही माझ्या कमरेला घट्ट रोखून होते. मी थोडं संकोचून म्हणाले, संदीप सोडा, मला कोणी बघेल तर. माझा आवाज कुजबुजेसारखा कापरा झाला होता. तो हलकस्मित करत म्हणाला, बघायला कोण आहे इथे? आणि खरं सांगू वहिनी, या क्षणी मला तुम्हाला सोडावंसं अजिबात वाटत नाही. माझं श्वासोश्वास जोरात होऊ लागलं. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ अगदीच काही इंचावर आला. त्याच्या डोळ्यातील ती ओढ, ती न सांगितलेली भावना माझ्या मनाला वितळत होती. मला जाणवलं की त्याचे श्वास माझ्या ओठांना स्पर्शून जात होते. माझं अंग गरम झालं आणि मी नकळत डोळे मिटले. त्याने हळूच माझ्या गालावर हात फिरवला, मग माझ्या ओठांच्या अगदी जवळ थांबला. आमचा तो क्षण इतका नाजूक होता की श्वासांची चाऊल ही ऐकू येत होती. काही वेळाने त्याने मला अलगद खाली उभं केलं, पण हात मात्र अजूनही माझ्या कमरेभोवती होते. मी पूर्णपणे त्याच्याशी बिलगले गेलेले होते. त्या क्षणी मला स्वतःपासून सुटका करायची नव्हती. मी खूपच लाजलेला, चेहरा लाल झाली, खाली मान घालून खळूच सुटले आणि दुसऱ्या खोलीत निघून गेले. पण माझ्या मनात तो क्षण कोरला गेला होता. त्याची मिठी, त्याचा स्पर्श, त्याची नजर आणि त्याच्या नाजूक हसू, माझे शरीर अजूनही त्याच्या हातांच्या उभेत हरवून गेलं होतं. आणि मन म्हणत होतं, हा क्षण पुन्हा कधीच संपलाच नसता तर किती बरं झालं असतं. नंतर संदीपनं घरातल्या उरलेल्या जाळ्या साफ केल्या. त्या दरम्यान मी आमच्या दोघांसाठी जेवण बनवलं. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघं एकत्र गप्पा मारत जेवायला बसलो. त्या दिवशी त्याच्याशी बोलताना आणि जेवताना काहीतरी वेगळंच जाणवत होतं. आज पहिल्यांदाच आमची नजरानजर झाली होती आणि मी त्याच्या हातात होते. त्या क्षणी मला मनातून एक वेगळीच भावना उमटली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांशी नजर मिळवून बोलवू शकत नव्हतो. मी खूपच लाजत होते. जेवण झाल्यावर आम्ही थोड्या वेळाने गप्पा मारल्या. एकमेकांच्या आयुष्याबद्दल विचारलं. त्याने मला विचारलं, तुमचं गाव कुठे आहे? तुमच्या गावी कोण असतं? मी त्याला सांगितलं, माझे आई वडील गावी असतात. ते दोघेही आता खूप थकले आहे. माझा एक भाऊ आहे, पण तो स्वभावाने थोडा तिरसट आहे. त्याच्याशी फार जमत नाही. संदीपने ते ऐकलं आणि शांतपणे मान डोलावली. आमचे नाते आता केवळ मदतीपुरतं उरलेलं नव्हतं. एक वेगळी चप्पल आहे
एक वेगळा जिव्हाळा, एक हळवासा बंध दोघांच्या मनात निर्माण होऊ लागला होता. त्या दिवशी मी संदीपशी बोलत असताना मी त्याला विचारलं, तुमच्या घरी कोण असतं? तेव्हा संदीप म्हणाला, गावाकडे माझे आई बाबा दोघंच असतात. एक बहीण होती पण तिचे लग्न झाले आणि ती सासरी नांदते आहे. तिचं सगळं व्यवस्थित चाललंय. आता माझ्या लग्नासाठी मुली पाहणं सुरू आहे, पण घरची गरिबी असल्यामुळे कोणी मुलगी देत नाही. आता माझं वयसुद्धा वाढत चाललंय. मी त्याला विचारलं, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? संदीप काही वेळ गप्प बसला, मग हळूच म्हणाला, तुमच्यासारखीच, एखादी दिसायला सुंदर, स्वभावाने गोड आणि मनाने चांगली असलेली. मी हे सुंदर ऐकून लाजले आणि उठून माझ्या खोलीत गेले. त्या घरात फक्त 2 खोल्या होत्या, एक स्वयंपाकासाठी आणि दुसरी झोपण्यासाठी. संदीप झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला. मग मी ठरवलं की मी किचनमध्ये झोपते आणि संदीप त्याच्या खोलीत झोपू दे. त्या रात्री मी किचनमध्ये झोपायला गेले आणि संदीप आपल्या खोलीत गेला. घरात शांतता होती. फक्त घड्याळाच्या टिकटिक आवाज आणि बाहेरच्या झाडांचा पानाचा सळसळाट ऐकू येत होता. मी अंगावर चादर ओढून घेतली होती, पण डोळ्यांना झोप काही गेल्या लागत नव्हती. मनाच्या दिवसभराच्या आठवणी होत्या. संदीपचा स्पर्श, त्या काळजी, त्याच्या डोळ्यात दिसणारी ममता, सगळं माझ्या मनाला पुन्हा पुन्हा उजळत होतं. तेवढ्यात अचानक मला काहीतरी हलक्या आवाजात सरपटताना जाणवलं. मी उठून पाहिले तर जमिनीवर एक झुरळ फिरत होतं. सुरुवातीला वाटलं असू दे, थोडं दूर आहे, पण काही वेळात ते हळूहळू माझ्याकडे सरकत आलं. माझ्या अंगावर शहाळ्याने मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण अचानक ते माझ्या खाटेजवळ आलं. घाबरून मी जोरात किंचाळले आणि चादर फेकून दिली. भीतीने डोळ्यात पाणी आलं होतं आणि विचार न करता मी थेट संदीपच्या खोलीत धावत गेले. संदीप झोपेतून दचकून उठला. त्याने दिवा लावला आणि मी घाबरलेली त्याच्या मिठीत शिरले. माझ्या हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट आवडले गेले होते. मी थरथरत होते आणि माझं पूर्ण शरीर त्याच्या छातीवर थरथरत होतं. त्याला काय झालं हे समजून घेण्याआधीच मी पूर्णपणे त्याच्या खुशीत होते. त्याच्या उबदार हात हळूहळू माझ्या पाठीवर फिरू लागले. मला शांत करण्यासाठी, वहिनी काय झालं? त्याने हळू आवाजात विचारलं. माझे डोळे अजून मिटलेलेच होते. मी थरथरत म्हणाले, माझ्या अंगावर झुरळ शिरलं होतं. तो क्षणभर मला एकटक पाहत राहिला आणि मग हलकेसा हसू लागला. अंग, एवढ्याशा झुरळासाठी तुम्ही एवढं घाबरलात? पण त्याने माझ्या डोळ्यात बघितलं. मला मात्र तुमची मिठी खूप उबदार वाटली. हे ऐकून माझा चेहरा लाल झाला. मी पटकन सुटून बाजूला व्हायचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात हलकासा पकडून थांबवलं. त्याचा स्पर्श इतका नाजूक होता की मी विरोधच करू शकले नाही. त्याने हळूच म्हणालं, आज तुम्ही इथेच झोपा. मी नाही इच्छित की तुम्हाला पुन्हा भीती वाटावी. मी थोडं संकाचून मान हलवली. तो आपल्या पलंगावर थोडा सरकला आणि मला झोपायला जागा दिली. मी त्याच्या शेजारी झोपले. सुरुवातीला मी पूर्ण चादर अंगावर ओढून घेतली आणि थोडं अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मन मात्र शांत होत नव्हतं. अंधारात त्याचे श्वास माझ्या श्वासांशी मिसळत होते. माझं हृदय धडधडत होतं. काही वेळानं त्याने हलक्या आवाजात विचारलं, आता बरं वाटतंय ना? मी त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची ती काळजी, डोळ्यातली ऊब बघून माझं मन वितळलं. मी हळू आवाजात म्हणाले, हो, पण अजूनही थोडी भीती वाटते. तो माझ्याजवळ सरकला आणि हळूच माझ्या कपाळावर हात ठेवला. आता झोपून जा, मी आहे ना तुमच्यासोबत. काहीही होऊ दे, तुम्हाला एकटं वाटू देणार नाही. त्या दिवशी आम्ही दोघं एकाच खोलीत झोपलो, पण काही केल्या झोप येत नव्हती. तो सुद्धा जागाच होता. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत होतो. मी विचार करत होते, संदीपनं माझ्यासाठी किती केलं. माझ्या आजारपणात माझी सेवा केली, दवाखान्याचा खर्च केला, दुकान बंद ठेवलं, राहायला जागा दिली. मी जेव्हा अगदी एकटी होते तेव्हा त्याने मला आधार दिला. मी उठून बसले. संदीपही माझ्या हालचालीने जागा झाला. मी थोडं संकोचून मनाला आवर न घालता त्याच्याकडे जाऊन मिठीत मारली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आवाज थरथरत मी म्हणाले, संदीप, तुमच्याशिवाय मी खूप एकटी आहे. मला तुम्ही खूप आवडू लागला आहात. तो क्षणभर स्तब्ध झाला. मग त्याने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याच्या डोळ्यात प्रेमाची चमक होती. तो हळू आवाजात म्हणाला, मी सुद्धा तुम्हाला मनापासून आवडतो. चला आता आपण कायमचं एकत्र राहूया. हे ऐकताच माझं हृदय वेड्यासारखं धडधडू लागलं. पुढच्या क्षणात त्याने आपले ओठ माझ्या ओठांवर अलगट टेकवले. तो चुंबन सुरुवातीला हळूवार होतं, पण माझं मन हरवलं आणि मीही त्याला प्रत्युत्तर दिलं. आमच्या श्वासांचा वेग वाढत गेला. चुंबन उत्कट होतं गेलं. त्याचे हात माझ्या पाठीवरून सरकत होते, मला अधिकच जवळ खेचत होते. मीही त्याच्या छातीवर हात ठेवून स्वतःशी पूर्णपणे बिलगवलं. माझं अंग त्याच्या उष्णतेत वितळत होतं. त्याचा श्वास माझ्या मानेला स्पर्शून मला थरथरून टाकत होता. क्षणोक्षणी आमची जवळीक वाढत गेली. मिठ्या अधिक घट्ट होत गेल्या. चुंबन अधिक खोल होत गेली. आम्ही दोघं प्रेमाच्या आणि उत्कटतेच्या लाटेत पूर्णपणे हरवलो. त्या रात्री आम्ही एकमेकांत मनाने आणि शरीराने गुंतलो आणि तो अनुभव इतका खास होता की आमचे नाते आता तुटणारच नाही हे निश्चित झालं. संदीपसुद्धा खूप सुखावलेला होता. त्याला कधी न भेटलेलं प्रेमही मी दिलं होतं. आम्ही दोघंही खूप आनंदी झालो होतो. त्याच रात्री आम्ही दोघांनी ठरवलं की आपण लग्न करू, एक चांगला संसार उभा करू. संदीपला कोणतंही वाईट व्यसन नव्हतं. तो खूप चांगला होता आणि पैसे पाठवत होता. मग आम्ही दोघं एक दिवस संदीपच्या गावी गेलो. त्याच्या आईबाबांना भेटलो. संदीपने त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगितली की मी विधवा आहे, एकटी आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. त्याच्या आईबाबांना हे ऐकून खूप छान वाटलं. त्यांना आपल्या मुलामुलांचा अभिमान वाटला. त्याचा मुलगा एका परस्त्रीला आधार देतो आहे, एका विधवा महिलेशी लग्न करतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण
त्याच्या घराच्या अंगणात पाऊल ठेवताच माझ्या मनात एक विचित्र शांतता उतरली. जणू आयुष्याने मला पुन्हा एक घर दिलं होतं. संदीपची आई माझा हात हातात घेऊन म्हणाली, बाळा, तुझ्या आयुष्यात खूप काही घडलं असेल, पण आता तू एकटी नाहीस. आमचा मुलगा तुझ्यासोबत आहे आणि आम्हीही तुझ्यासोबत आहोत. तिचे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या पायाला हात लावला आणि तिने मला लगेच उठवून मिठी मारली. त्या मिठीत मला आईची माया जाणवली. संध्याकाळी आम्ही सगळे अंगणात बसलो होतो. संदीप माझ्या शेजारी बसला होता. त्याचा हात मनकळत माझ्या हाताला स्पर्शून गेला आणि मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू तो म्हणत होता, आता तू माझी आहेस. मी हलकसं हसले आणि नजर खाली केली. पण तेवढ्यात संदीपच्या आईचा चेहरा अचानक गंभीर झाला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि काही क्षण शांत राहून म्हणाली, बाळा, एक गोष्ट तुला सांगायची आहे, पण ती ऐकल्यानंतर तू काय निर्णय घेतेस ते तुझ्यावर आहे. माझ्या मनात धस्स झालं. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. ती पुढे म्हणाली, तुझ्याशी लग्न करण्याआधी संदीपने तुला त्याच्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं आहे ना? मी मान हलवली. सगळं? तिच्या त्या प्रश्नाने माझ्या अंगावर काटा आला. मी हळू आवाजात विचारलं, हो, पण तुम्ही असं काय विचारताय? तिने संदीपकडे पाहिलं. संदीपच्या चेहऱ्यावर अचानक तणाव दिसू लागला. तो पटकन म्हणाला, आई, आता ते सगळं सांगायची गरज नाही. पण आईने त्याच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. गरज आहे संदीप, कारण लग्न 2 माणसाचं नसतं, 2 आयुष्याचं असतं आणि हे गुपित लपवलं तर उद्या तिच्यासमोर आपण सगळे दोषी ठरू. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी संदीपकडे पाहत विचारलं, कसलं गुपित? संदीप काहीच बोलला नाही. त्याच्या वडिलांनी आज जाऊन एक जुना लोखंडी डब्बा आणला. त्या डब्यावर धुळीचा जाड थर होता. त्यांनी तो माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाले, हा डबा संदीपच्या वडिलांचा नाही, हा संदीपच्या भूतकाळाचा आहे. माझ्या हातापायांना अक्षरशः थरकाप झाला. डबा उघडला गेला. त्यात काही जुनी पत्र, एक फिकट झालेला फोटो आणि एक छोटासा काळा मंगळसूत्राचा डब्बा होता. मी फोटो हातात घेतला. फोटो पाहताच माझ्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. त्या फोटोमध्ये संदीप एका तरुणी मुलीसोबत उभा होता. मी संदीपकडे पाहिलं. ही कोण? त्याने डोळे मिटले. काही क्षणांनी तो हळू आवाजात म्हणाला, ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. चूक? मी फोटो पुन्हा पाहिला. मग ती कोण होती? संदीपच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ती संदीपची पहिली पत्नी होती. माझ्या हातातून फोटो खाली पडला. माझ्या कानात जणू सगळे आवाज बंद झाले. पहिली पत्नी? मी थरथरत विचारलं. संदीप माझ्याजवळ आला. माझं तिच्याशी लग्न झालं होतं, पण ते लग्न कधीच संसारात बदललं नाही. मग ती आता कुठे आहे? या प्रश्नावर संदीप पूर्णपणे शांत झाला. मी त्याच्याकडे डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती होती. ती जिवंत आहे की नाही हे मला आजपर्यंत माहीत नव्हतं. माझी छातीशी काहीतरी तुटल्यासारखं झालं. काय म्हणताय तुम्ही? संदीपच्या वडिलांनी एक जुने पत्र माझ्या हातात दिलं. हे पत्र तिचं आहे, पण हे पत्र तिने संदीपला लिहिलं नव्हतं. तिने तुझ्यासाठी लिहिलं होतं. मी थरथरणाऱ्या हातांनी पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, ज्या स्त्रीशी संदीप पुन्हा लग्न करेल तिने हे पत्र नक्की वाचावं, कारण संदीप जसा दिसतो तसा पूर्णपणे नाही. माझ्या अंगावर शहारे आले. मी संदीपकडे पाहिलं. तो माझ्यासमोर उभा होता, पण आता काही तासापूर्वी मला आधार देणारा तोच माणूस मला अनोळखी वाटत होता. मी पत्र पुढे वाचू लागले. संदीप वाईट माणूस नाही, पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली आहे जी त्याने स्वतःच्या आईवडिलांपासूनही लपवली आहे. त्या घटनेचा संबंध एका जुन्या घराशी आहे आणि त्या घरात अजूनही माझी वाट पाहणारी एक व्यक्ती आहे. माझा श्वास अडकला. पत्राच्या शेवटी फक्त एकच पत्ता लिहिला होता. तो पत्ता पाहताच संदीपच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी विचारलं, हा पत्ता कुठला आहे? तो काहीच बोलला नाही. त्याची आई मात्र घाबरून म्हणाली, तो पत्ता पुन्हा कधीही उच्चारू नकोस. का? कारण त्या घरातून आजपर्यंत जो कोणी परत आला तो पूर्वीसारखाच राहिला नाही. रात्र झाली. सगळे झोपायला गेले, पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती. संदीप माझ्या शेजारी बसला होता. मी त्याच्याकडे पाहत होते. ज्या माणसावर काही तासापूर्वी माझं संपूर्ण आयुष्य सोपवण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्या भूतकाळात आता एक असं गुढ उभं राहिलं होतं ज्याची मला कल्पनाही नव्हती. संदीपने माझा हात हातात घेतला. माझ्यावर विश्वास ठेव. मी त्याच्याकडे पाहिलं. माझा श्वास आहे, पण मला सत्य हवंय. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, उद्या सकाळी मी तुला त्या घरात घेऊन जाईन आणि तिथे काय आहे त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. ज्यापासून मी गेली 7 वर्षे पळतोय ते माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. तेवढ्यात बाहेरच्या अंगणात अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. संदीप उठून बाहेर गेला. मी त्याच्या मागे गेले. दार उघडताच अंगणात एक जुना कागद पडलेला दिसला. संदीपने तो उचलला. त्यावर फक्त 4 शब्द लिहिले होते, ती परत आली आहे. संदीपच्या हातातून तो कागद खाली पडला. मी त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणजे कोण? त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. माझी पहिली पत्नी. आणि त्याच क्षणी घराच्या बाहेर अंधारात एका स्त्रीची सावली दिसली. ती काही क्षण आमच्या घराकडे पाहत उभी राहिली आणि मग हळूहळू अंधारात नाहीशी झाली. पण जाण्यापूर्वी तिने आमच्या दारात एक लाल रंगाची छोटी पेटी ठेवली. त्या पेटीवर माझं नाव कोरलेलं होतं. वहिनी. संदीपचा आवाज थरथरत होता. मी पेटीकडे पाहत राहिले. माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, माझं नाव तिला कसं माहिती होतं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच पेटीच्या आतून मोबाईल वाजल्यासारखा आवाज आला. पेटीतून येणारा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. संदीपने घाईघाईने पेटी उचलली आणि घराचा दरवाजा आतून बंद केला. तुम्ही मागे व्हा. तो कुजबुजला. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. काही क्षणापूर्वी माझ्यासाठी आधार असलेला संदीप आता स्वतःचं घाबरलेला दिसत होता. त्याने पेटी सावधपणे उघडली. आत एक जुना मोबाईल, काही कागदपत्राने एक छोटंसं छायाचित्र होतं. मोबाईलची स्क्रीन अचानक उजळली आणि त्यावर एकच संदेश दिसला, सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या पहाटे 4 वाजता जुन्या वाड्यात या. माझ्या हातापायांना थरथर सुरू झाली. जुना वाडा? मी विचारलं. संदीपने माझ्याकडे पाहिलं.
आणि हळू आवाजात म्हणाला, याच वाड्यामुळे माझं पहिलं लग्न तुटलं होतं. मी स्तब्ध झाले. मला सगळं सांग. मी ठाम आवाजात म्हणाले. तो काही क्षण शांत राहिला आणि मग माझ्यासमोर बसला. 7 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण लग्नानंतर काही दिवसांनी माझी पत्नी अचानक बदलली. ती रात्री कुणाशी तरी फोनवर बोलायची, कुणालाही न सांगता घराबाहेर जायची आणि प्रत्येक वेळी परत आल्यावर घाबरलेली असायची. एक दिवस मी तिचा पाठलाग केला आणि ती त्या जुन्या वाड्यात गेली. मग काय? मी श्वास रोखून विचारलं. मी तिच्या मागे आत गेलो, पण तिथे मला ती दिसली नाही. फक्त एका खोलीत जुन्या पेट्या, काही फोटो आणि भिंतीवर एक विचित्र चिन्ह होतं. त्याच रात्री माझ्यावर हल्ला झाला. सकाळी मी गावाबाहेर सापडलो. माझी पत्नी मात्र गायब होती. माझ्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. मग तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही? सांगितलं होतं, पण काहीच पुरावा मिळाला नाही. काही महिन्यांनी तिचं नाव मृत व्यक्तीच्या यादीतही आलं, पण तिचा मृतदेह कधीही सापडला नाही. माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता. जर ती खरंच जिवंत असेल तर? मी पेटीतलं छायाचित्र उचललं. त्याच्या मागे पेन्सिलने लिहिलं होतं, ती एकटी नाही. माझ्या हातातून फोटो निसटता वाचला. संदीप. याचा अर्थ काय? तो काही बोलणार इतक्यात पुन्हा मोबाईल वाजला. यावेळी व्हिडिओ संदेश आला होता. स्क्रीनवर एका अंधाऱ्या खोलीत एक स्त्री उभी होती. तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता, पण तिच्या आवाजाने संदीपच्या चेहऱ्यावर रक्तच निघून गेलं. संदीप, तू मला विसरलास, पण मी तुला विसरले नाही. माझ्या अंगावर शहारे आले. व्हिडिओ काही सेकंदांनी बंद झाला. संदीपने मोबाईल घट्ट पकडला. मी त्याचा हात धरला. आपण उद्या त्या वाड्यात जाऊ, मी म्हणाले. त्याने माझ्याकडे पाहिलं. तुला भीती वाटत नाही? मी हळूच म्हणाले. भीती वाटते, पण माझ्या आता आयुष्याबद्दलचं सत्य जाणून घेण्याची इच्छा त्याहून मोठी आहे. पहाटे 5 वाजता आम्ही दोघांच जुन्या वाड्याच्या दिशेने निघालो. रस्ता निर्मनुष्य होता. आकाशात अंधार होता. वाड्याजवळ पोचताच माझ्या नजरेस एक विचित्र गोष्ट पडली. दारावर ताज्या फुलांचा हार लावलेला होता. जणू कोणीतरी आमचीच वाट पाहत होतं. संदीपने दार उघडलं. आत पाऊल ठेवताच जुन्या लाकडांचा वास आला. भिंतीवर धुळीने झाकलेली चित्र होती. आम्ही पुढे जात असताना अचानक एका खोलीचं दार आपोआप बंद झालं. मी दचकून संदीपचा हात घट्ट पकडला. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी आहे. तेवढ्यात संपूर्ण भिंतीच्या लावलेला एक फोटो खाली पडला. मी तो उचलला आणि फोटो पाहताच माझ्या तोंडून आवाजच निघाला नाही. त्या फोटोमध्ये संदीप आणि त्याची पहिली पत्नी होती, पण त्याच्या शेजारी आणखी एक स्त्री उभी होती. ती स्त्री अगदी माझ्यासारखी दिसत होती. मी फोटो संदीप समोर धरला. ही कोण आहे? तो काही क्षण फोटो पाहत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. मला माहीत नाही. तेवढ्यात मागून एका स्त्रीचा आवाज आला. मला माहीत आहे. आम्ही दोघांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं. दारात एक स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा घुंगट होता. तिने हळूहळू घुंगट बाजूला केला. संदीप 2 पावलं मागे सरकला. तो कुजबुजला. स्त्रीने माझ्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. हो संदीप, मी परत आले आहे. तिच्या हातात एक जुनी डायरी होती. तिने ती माझ्याकडे पुढे केली आणि म्हणाली, तुला वाटतंय ना की तू संदीपच्या आयुष्यात पहिल्यांदा आलीस? मी थरथरत तिच्याकडे पाहिलं. मग सत्य काय आहे? ती माझ्याजवळ आली आणि डायरी माझ्या हातात दे म्हणाली, तुझं आणि माझं नातं संदीपपेक्षा खूप जुनं आहे. माझ्या छातीत दडकी भरली. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर माझ्या जन्मतारखेची नोंद होती. माझ्या हातातून डायरी खाली पडली. संदीपने ती उचलली आणि शेवटच्या पानावर लिहिलेलं वाचलं. या मुलीला तिच्या खऱ्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आलं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझं खरं कुटुंब? मी कुजबुजले. ती स्त्री माझ्याकडे पाहत म्हणाली, तुला ज्या गोष्टीपासून आयुष्यभर दूर ठेवलं गेलं तिचं उत्तर या वाड्यातच आहे. आणि त्याच क्षणी वाड्याच्या वरच्या मजल्यावरून कोणीतरी जोरात दरवाजा आपटला. आम्ही तिघांनी वर पाहिलं. बंद दरवाजाच्या पेटीतून प्रकाश दिसत होता. संदीपने माझा हात धरला. आपण वर जाऊया. आम्ही जिन्याकडे वळलो, पण पहिल्याच पायरीवर मला एक जुना फोटो दिसला. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य होतं, तिला सत्य कळलं तर संदीपचा जीव धोक्यात येईल. आम्ही तिघंही त्या जिन्यापाशी उभे होतो. वरच्या मजल्यावरून येणारा मंद प्रकाश पाहून माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. संदीपने माझा हात घट्ट धरला होता. त्याच्या स्पर्शातून मला जाणवत होतं की तोही आतून हादरला आहे. हा दरवाजा 7 वर्षापासून बंद आहे. मग संदीपची पहिली पत्नी हळू आवाजात म्हणाली, पण आज तो स्वतःहून उघडला आहे. आम्ही सावकाश पायऱ्या चढू लागलो. प्रत्येक पायरीवर जुन्या लाकडाचा आवाज घुमत होता. वर पोचल्यानंतर संदीपने दरवाजाचा हँडल पकडलं. हँडल बर्फासारखं थंड होतं. त्याने दार उघडलं आणि आम्ही आत प्रवेश केला. खोलीच्या मध्यभागी एक मोठी लाकडी टेबल होतं. त्यावर अनेक जुनी कागदपत्र, फोटो आणि वर्तमानपत्राच्या कात्रणांचा ढीग ठेवलेला होता. भिंतीवर मात्र एक मोठा फोटो लावलेला होता. मी जवळ गेले आणि तो फोटो पाहताच माझा श्वास थांबला. त्या फोटोमध्ये माझे आईवडील होते, पण त्यांच्यासोबत संदीपचे आईवडीलही उभे होते. हे कसं शक्य आहे? मी कुजबुजले. संदीपही फोटोसमोर स्तब्ध उभा राहिला. त्याची पहिली पत्नी पुढे आली आणि म्हणाली, कारण तुमच्या दोन्ही कुटुंबाचं नातं खूप जुनं आहे. मी तिच्याकडे वळले. मग माझ्यापासून हे सगळं का लपवलं? तिने उत्तर देण्याआधीच खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेला जुना टेप रेकॉर्डर अचानक सुरू झाला. त्यातून एका वृद्ध पुरुषाचा आवाज आला. जर हा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल तर माझी मुलगी आता मोठी झाली आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. आवाज पुढे म्हणाला, सत्य सांगण्याची आता वेळ आली आहे. तिच्या जन्माच्या रात्री जे घडलं त्यासाठी संदीपच्या वडिलांना दोष देऊ नका. खरी चूक दुसऱ्याच्या हाती. मी थरथर संदीपच्या वडिलांच्या फोटोकडे पाहिलं. तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. आम्ही सगळे वळलो. दारात एक वृद्ध माणूस उभा होता. त्याला पाहताच संदीपची पहिली पत्नी घाबरली. तुम्ही इथे कसे? ती कुजबुजली. वृद्धाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
तुला अखेर सत्यापर्यंत पोहोचवलं गेलं. मी एक पाऊल पुढे घेतलं. आणि तुम्ही कोण? तो शांतपणे म्हणाला, तुझ्या वडिलांचा जुना मित्र. माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या जन्माबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्याने टेबलावरची एक फाईल माझ्यासमोर ठेवली. फाईलमध्ये माझ्या जन्माची नोंद, हॉस्पिटलचे कागद आणि एक जुना फोटो होता. पण त्यातील सर्वात धक्कादायक गोष्ट शेवटी होती. माझ्या जन्माची नोंद एका वेगळ्या नावाने करण्यात आली होती. माझं नाव बदललं होतं. मी विचारलं. वृद्धाने मान हलवली. तुला वाचवण्यासाठी कुणापासून? माझा आवाज कापत होता. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ज्या माणसाने तुझ्या कुटुंबाचा नाश केला तो अजूनही जिवंत आहे. संदीप अचानक पुढे आला. तो कोण आहे? वृद्धाने संदीपकडे पाहिलं. तुझ्या घरातला एक माणूस. संदीपचा चेहरा पांढरा पडला. माझ्या घरातला? वृद्धाने मान हलवली. हो, आणि तो आजपर्यंत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तेवढ्यात खाली मुख्य दरवाजा जोरात आपटल्याचा आवाज झाला. संदीपने मला आपल्या मागे घेतलं. आम्ही सगळे शांत झालो. पायऱ्यावर कोणीतरी हळूहळू वर येत होतं. एक पाऊल, मग दुसरं, मग तिसरं. संदीपने आजूबाजूला पाहिलं. त्याच्या पहिल्या पत्नीचे कुजबुजत सांगितलं, तो आला. कोण? मी विचारलं. तिने उत्तर दिलं नाही. पावलांचा आवाज जवळ येत गेला. अचानक दार उघडलं आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहताच संदीपच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, बाबा. संदीपचे वडील दारात उभे होते, पण त्याच्या हातात एक बंदूक होती. माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी बंदूक खाली केली आणि शांतपणे म्हणाले, संदीप, तुला ज्या सत्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला ते आता लपवता येणार नाही. संदीप त्याच्या दिशेने पाहत राहिला. मग सांगा बाबा, माझी पहिली पत्नी कुठे गायब झाली होती? आणि हिचं माझ्या भूतकाळाशी नेमकं काय नातं आहे? त्यांच्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. ही मुलगी तुझ्या आयुष्यात योगायोगाने आलेली नाही. मी थरथरत विचारलं, मग मी कोण आहे? काही क्षण खोलीत पूर्ण शांतता पसरली. शेवटी त्यांनी एक वाक्य उच्चारलं, तू माझ्या जुन्या शपथेची शेवटची साक्षीदार आहेस. तेवढ्यात खिडकीची काच फुटली. सगळेच दचकले. बाहेर अंधारात एक सावली धावताना दिसली. संदीप माझा हात धरून खिडकीकडे धावला, पण सावली गायब झाली होती. जमिनीवर मात्र एक छोटंसं पाकिट पडलं होतं. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. मी ते उघडलं. हात एक फोटो होता माझ्या लहानपणीचा, आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुझी खरी आई अजून जिवंत आहे. तुझी खरी आई अजून जिवंत आहे. एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तो फोटो छातीशी धरून उभे राहिले. फोटोमध्ये मी अगदी लहान होते आणि माझ्या शेजारी एक तरुण स्त्री मला कुशीत घेऊन उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचं असू पाहताना माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ही माझी आई आहे. मी तरतरत्या आवाजात विचारलं. संदीपचे वडील काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, हो, पण तिला तुझ्यापासून दूर करण्यामागे माझा हात नव्हता. मी फक्त दिलेल्या शब्दामुळे शांत राहिलो. कसला शब्द? मी जवळजवळ ओरडलेस. त्याने डोळे खाली केले. तुझ्या जन्माच्या रात्री तुझ्या आईला धमकी देण्यात आली होती. तुला जिवंत ठेवायचं असेल तर तुला तिच्यापासून दूर करावं लागणार होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण माझ्या आईपासून का दूर केलं? त्यांनी उत्तर दिलं नाही. तेवढ्यात संदीपची पत्नी पुढे आली. कारण त्यानं तुला लपवलं. त्याला तुझी ओळख माहिती होती. मी तिच्याकडे वळले. तुम्हाला सगळं माहीत होतं? ती मान खाली घालून म्हणाली, हो, आणि म्हणूनच मी संदीपपासून दूर गेले. संदीप तिच्याकडे पाहत राहिला. मग मला का सांगितलं नाहीस? तिच्या डोळ्यातून अश्रू आले. कारण मला भीती होती की सत्य सांगितलं तर तुझा जीव जाईल. तेवढ्यात खाली पुन्हा आवाज झाला. यावेळी कोणीतरी मुख्य दरवाजावर 3 वेळा टकटक केलं. सगळे शांत झाले. संदीपने हळूच माझा हात धरला. त्याच्या हाताचा स्पर्श मला धीर देत होता. कोण आहे? त्याने मोठ्याने विचारलं. बाहेरून एका स्त्रीचा आवाज आला, दार उघड. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी संदीपकडे पाहिलं. त्याने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. संदीपच्या वडिलांनी मात्र डोळे मिटले. ती आली, कुजबुजले. दार उघडलं. बाहेर एक वयस्कर स्त्री उभी होती. तिच्या केसात पांढरेपणा आला होता. चेहरा थकलेला होता, पण तिचे डोळे माझ्याकडे पाहताच भरून आले. ती काही क्षण काहीच बोलली नाही. मग हळूहळू माझ्याजवळ आली. तिच्या हातांनी माझा चेहरा स्पर्श केला आणि ती रडत म्हणाली, माझ्या लेकरा. त्या 2 शब्दांनी माझ्या मनात वर्षानुवर्ष दडलेली पोकळी अचानक भरून आली. मी तिच्या मिठीत शिरले आणि दोघेही रडू लागलो. तिच्या कुशीत मला एक विचित्र ओळखीची ऊब जाणवत होती. जणू माझ्या मनाला आधीपासूनच माहीत होतं की हीच माझी आई आहे. बराच वेळ गेल्यावर ती माझ्यापासून अलग झाली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला माझ्यापासून दूर ठेवणारा माणूस आजही आपल्याजवळ आहे. मी घाबरून विचारलं, कोण? तिने संदीपकडे पाहिलं, मग त्याच्या वडिलांकडे. शेवटी तिची नजर संदीपच्या पहिल्या पत्नीवर थांबली. तुमच्यापैकी कोणीतरी आजही सत्य लपवत आहे. खोलीत शांतता पसरली. अचानक संदीपची पहिली पत्नी पुढे आली. आता पुरी झालं. तिने हातातील जुनी डायरी उघडली. शेवटचं पान वाचा. मी डायरी तिच्या हातातून घेतली आणि त्याने लिहिलं होतं, ज्या दिवशी मुलगी तिच्या आईला भेटेल त्या दिवशी संदीपच्या वडिलांना त्याच्या जुन्या अपराधाची किंमत चुकवावी लागेल. मी थरथरत वर पाहिलं. संदीपचे वडील भिंतीला टेकून उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू होते. मी अपराध केला होता ते म्हणाले, पण तो तुझ्या विरुद्ध नव्हता. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. संदीप खिडकीजवळ गेला. अंधारात एक काळी गाडी उभी होती. तिचं दार उघडलं आणि त्यातून एक माणूस खाली उतरला. संदीपने त्याचा चेहरा पाहताच दचकून मागे पाऊल टाकलं. हा इथे कसा? मी विचारलं. संदीपने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे माझं पहिलं लग्न उद्ध्वस्त झालं. माझ्या आईने अचानक माझा हात घट्ट पकडला. तो तुला घेण्यासाठी आला आहे. बाहेरचा माणूस हळूहळू घराच्या दिशेने चालत येत होता. त्याच्या हातात एक जुना लोखंडी बॉक्स होता. तो दरवाजापाशी थांबला आणि शांतपणे म्हणाला,
आता वेळ आली आहे या मुलीला तिच्या जन्माचं पूर्ण सत्य सांगण्याची. संदीप माझ्यासमोर उभा राहिला. तिच्याजवळ येऊ नका. त्या माणसाने हलकंसं स्मित केलं. संदीप, तुला अजूनही वाटतंय की तू तिचं रक्षण करू शकशील? त्याने लोखंडी बॉक्स जमिनीवर ठेवला. हा बॉक्स उघडला की तुला कळेल की तू जिच्यावर प्रेम करतोस तिच्याशी तुझं नातं फक्त प्रेमाचं नाही. माझ्या हृदयाची धडधड वाढली. आणि माझं आणि संदीपचं काय नातं आहे? मी थरथरत विचारलं. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हे सत्य तुला कळलं तर तुझं आणि संदीपचं लग्न होईल की नाही याचा निर्णय तू स्वतः घेऊ शकणार नाहीस. त्याने बॉक्सचं झाकण उघडलं. आत एक जुना बॉक्स जन्म नोंदणीचा कागद होता. त्यावर माझं नाव आणि माझ्या जन्माची तारीख होती. पण त्याखाली लिहिलेलं दुसरं नाव पाहताच संदीपच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्या कागदावर लिहिलं होतं, वडील. संदीपने तो कागद माझ्या हातातून घेतला आणि थरथरत्या आवाजात फक्त एवढंच म्हणलं, हे नाव अशक्य आहे. खोलीत पुन्हा शांतता पसरली आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य उघड होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आम्ही सगळे उभे होतो. कागदावरचं नाव पाहताच माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. संदीपच्या हातात तो कागद थरथरत होता. हे नाव इथे कसं आलं? तो स्वतःशीच फुटफुटला. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, संदीप, मला सगळं स्पष्ट सांग. या कागदावर कोणाचं नाव आहे? त्याने उत्तर देण्याआधी संदीपच्या वडिलांनी पुढे येऊन कागद त्याच्या हातातून घेतला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक वर्षाचा पश्चाताप दिसत होता. तुम्ही दोघांनी आता हे सत्य ऐकलंच पाहिजे, ते म्हणाले. खोलीतील प्रत्येक शांत झाला. त्यांनी कागद माझ्या समोर धरला. त्या कागदावर जे नाव आहे ते संदीपच्या वडिलाचं नाही आणि तुझ्या जन्माच्या वेळी ज्या नावाची नोंद झाली होती तेही खोटं होतं. मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. मग खरं काय? त्याने एक खोल श्वास घेतला. तुझा जन्म एका गुप्त व्यवहाराचा भाग बनला होता. माझ्या अंगावर काटा आला. व्यवहार? माझ्या आईने डोळे पुसत मान खाली घातली. मला माझ्या मुलीला वाचवण्यासाठी एक भयंकर निर्णय घ्यावा लागतो होता. ती म्हणाली, ज्या माणसापासून तुला आम्ही लपवलं तो तुझ्या संपत्तीपेक्षा होता. तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या वडिलांच्या नावावर मोठी जमीन आणि मालमत्ता होती. त्या मालमत्तेसाठी तुला संपवण्याचा कट रचला गेला होता. मी स्तब्ध झाले. माझे वडील कुठे आहेत? याच प्रश्नावर आईने नजर चुकवली. काही क्षणांनी ती म्हणाली, ते जिवंत नाहीत. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्याच क्षणी संदीपच्या पहिल्या पत्नीने टेबलावर आणखी एक कागद ठेवला. हे मात्र अजून मोठं सत्य आहे. मी कागद उचलला. तो संदीपच्या पहिल्या लग्नाचा दाखला होता. त्यावर एका साक्षीदाराची सही होती. ती सही पाहताच मी थिजले. ती सही माझ्या वडिलांची आहे. संदीपने माझ्याकडे पाहिलं. म्हणजे मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या आईने हळू आवाजात सांगितलं, संदीपच्या वडिलांनी तुझ्या वडिलांना शेवटच्या दिवसात वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात होती. संदीप अचानक मागे सरकला. म्हणजे माझं आणि तिचं नातं? त्याने वाक्य पूर्ण करण्याआधीच त्याच्या वडिलांनी कठोर आवाजात सांगितलं, तुमचं रक्ताचं नातं नाही, हे मी शपथ घेऊन सांगतो. माझ्या छातीत अडकलेला श्वास सुटला. पण गुढ अजून संपलेलं नव्हतं. बाहेर उभा असलेला अनोळखी माणूस अचानक हसला. तुम्हाला वाटतंय की एवढ्यावर सत्य संपलं? त्याने खिशातून एक जुना फोटो काढला. हा फोटो पहा. फोटोमध्ये माझे वडील, संदीपचे वडील आणि आणखी एक तरुण माणूस उभे होते. त्या तरुण माणसाचा चेहरा पाहताच संदीपच्या डोळ्यात संताप चमकला. हा तर तो थांबला. हा माझा काका. खोलीत एकच खळबळ उडाली. संदीपच्या वडिलांनी डोळे मिटले. हो, हाच या सगळ्या कटाचा सूत्रधार होता. अचानक बाहेरून गाडीचा सुरू झाल्याचा आवाज आला. तो अनोळखी माणूस दरवाजातून मागे सरकला आणि म्हणाला, तुम्हाला सत्याचा फक्त पहिला भाग कळला आहे. दुसरा भाग त्या जुन्या विहिरीजवळ पुरलेला आहे. एवढं बोलून तो अंधारात नाहीसा झाला. संदीपने माझ्याकडे पाहिलं. आपल्याला तिथे जावं लागेल. माझ्या आईने घाबरून त्याचा हात पकडला. नको. त्या विहिरीजवळ गेलात तर? ती थांबली. काय? मी विचारलं. तिच्या डोळ्यात भीती होती. ती तुझ्या वडिलांचं मृत्यूचं खरं कारण दडलं आहे. पहाटेचा उजेड हळूहळू पसरत होता. पण माझ्या आयुष्यातला अंधार अधिकच गडद होत चालला होता. संदीपने माझा हात धरला. काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. आम्ही जुन्या विहिरीकडे निघालो. तिथे पोचल्यावर झाडांच्या मुळाखाली एक लोखंडी पेटी दिसली. संदीपने ती बाहेर काढली. कुलूप आधीच तुटलेलं होतं. पेटी उघडताच आत एक जुना कॅसेट रेकॉर्डर आणि एक पत्र दिसलं. पत्रावर लिहिलं होतं, हे पत्र माझ्या मुलीने वाचलं तर तिला सांग, तिचे वडील ज्या रात्री मरण पावले त्या रात्री मी त्याच्यासोबत होते. माझ्या हातातून पत्र खाली पडलं. माझी आई माझ्यासमोर उभी होती. मी तिच्याकडे पाहिलं. आई, तुम्ही म्हणालात बाबा मरण पावले, तेव्हा तुम्ही तिथे नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचं रक्त निघून गेलं. ती काही बोलली नाही. संदीपने रेकॉर्डर सुरू केला. त्यातून माझ्या वडिलांचा आवाज ऐकू आला. जर हे रेकॉर्डिंग माझ्या मुलीपर्यंत पोहोचलं असेल तर सर्वात आधी तिने एका व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, कारण तिच्या अगदी जवळचा माणूसच माझ्या मृत्यूचं खरं कारण जाणतो. आवाज अचानक बंद झाला. आम्ही तिघंही एकमेकांकडे पाहत राहिलो आणि तेवढ्यात माझ्या मागून कोणीतरी अगदी हळू आवाजात म्हणालं, तो माणूस कोण आहे? हे मला माहीत आहे. मी दचकून मागे वळले आणि माझ्या डोळ्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून माझ्या तोंडून किंचाळीच फुटली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.